अजिबात माझं मन नाही लागून राहिलं कोणत्याच कामात. मला तसं वाटतं माझं चुकलंच मी आली. यांना म्हणा लागत होतं तुम्ही जा पुढे, आम्ही येऊ. काही रेल्वेने आलो असतो, लक्झरीने आलो असतो, कसंही आलो असतो. पण पहिले तर त्या रश्मीची झटकूनच आली असती ना मी. फालतूच आली मी काल याच्यासोबत. तिथे थांबली असती ना तर जरा जमलं असतं, जरा बरंच झालं असतं. याच्या वेळेस सुद्धा ती माझ्या समोर सुद्धा आली नाही, कारण तिला माहिती होतं ना आता ताई आपल्याला काही ना काही बोलतातच. तर मी आली तर माझ्या समोर सुद्धा आली नाही ते. हा म्हणजे ननद चालली का काही येईल का काही थांबील का काही बोलील. खूप चालू आहे ना ते, अति झालंय ना. सुनंदाताईला म्हटलं तर सुनंदाताई तशीच जाऊ दे करते. मम्मी तर बरं काही बोलतच नाही. चुकलंच माझं, कशाला आली काय माहिती. मी इथे येऊनही काय आहे. यांना म्हटलं असतं जा तुम्ही पुढे, मी येते मागून, तरी चाललं असतं. राणीला द्यायला तू पाठवून, आपच तिची शाळाही पडत नव्हती. बरं राणी सांगती नव्हती मग तिथं काय झालं काय नाही तर तिच्या पप्पांना. मग अशी मम्मीला फोन केला, ती सुद्धा म्हणते हो मी करते ना तुला थोड्या वेळाने, करते ना थोड्या वेळाने, सध्या कामात आहे. कुठल्या कामात असणार आहे अशी त्या बहिणीच्या आजूबाजूला त्या लेकरांचं करत. मी काही म्हणत नाही लेकरांचं करू नको, पण त्या रश्मीला थोडंसं तर मम्मीने रागवायला पाहिजे होतं ना. अजिबात मम्मीने काहीच म्हटलं नाही तिला. उलट तिच्यासमोर मलाच म्हणायची की तुला असं नाही, तुला समजत नाही, सर्वांना सारखं असं कसं काय. म्हणजे माझं काहीच नाही का, व्हॅल्यू नाही का माझी. म्हणजे मी काय जनता आहे का. खरं नाही सुनंदाताईंनी जरा ढील दिली ना, म्हणूनच हे जरा जास्त करून राहिली. सुनंदाताईला घाबरते, तिला असं वाटते की परत आपल्याला त्रास देतील. हे तर पाहुण्याला घाबरते खरंच ती आता. म्हणून तर तिने काही म्हटलं नाही. जे चादर दिली ती घेतली चालली गेली. पण जायची किती घाई तिला. मी चालली, माझे पोरं घरी आहेत आणि माझ्या सासूचाने होत नाही, ढमकं होत नाही. काय करते काय मी तिथे जाऊन चुलीवर काळ्या मोडते. खूपच बदलली पण सुनंदाताई आता, मला अजिबात आवडत नाही. पहिले किती माझं ऐकायची, आता तर काहीच ऐकत नाही. तिथंच सांगत राहते असं नसते तसं नसते. कसं असते मग. मला तर इतकं बोर होऊन राहिलं ना, अजिबात करमून नाही राहिलं. वाटते सध्या जाऊन त्या रश्मीची फक्त झटका. तो ते झोपून तरी राहते, जरा डोकं माझं शांत तरी होईल. बघ ना मम्मी अजूनही फोन करतेच मला, अजूनही तिचं काम झालंच नाही का. पण मम्मीलाच खरं सांगते ना, मम्मीलाच आमची काही कदर नाहीये. मम्मीच आम्हाला रिस्पेक्ट देत नाही, म्हणून ती तशा करतात त्या दोघी जणी. ती मोहिनीची तरी अजून एवढी हिंमत नाही झाली, आणि रश्मी जरा आहेच, जास्तच ओव्हर आहे ही. आता सुटली म्हणा, पण आता येतेच मी उन्हाळ्यात रसाडीला. मग सांगते म्हणा तुला, जाऊच देत नाही तिला उन्हाळ्यात. बरी दिवाळी ती गेली नाही आणि रसाडी ती तिला जाऊ देत नाही. जसं तिचं ठरते जायचं तसं मी जाते. आणि मग म्हणते की का ग ननंद आल्यावर तू जाते का. आमची पहिले रसाडी कर मग तुझी. सांगते मग तिला मी कशी जाते तर माहेरी. इथेच चांगलं भांडे घासायला लावते, रोजचे वेगवेगळे पाहुणचार तिला करायला लावते. मोठी गेली माहेरी जाणारी रसाडी तर मी तिची खराबच करते. जाऊ दे, मला डोकं खूप दुखून राहिला आता. नुसतं इथे बडबड करून काही फायदा नाहीये. तिथे महाराणी मस्त पसरल्या असतील तिथे माझ्या वडिलांच्या बंगल्यात. आपण काय इथे रक्त जाळून फायदा. जाऊ दे, मी झोपून तरी राहते. जाऊ दे ना बाई, तू कोण एवढं टेन्शन घेऊन राहिली. ती काही नाही झालं ते मिटलं. कारण ते अर्जंट आहे, पाहुण्याला जायला लागलं ना, त्याच्यानं मग सगळं याच्यावर पाणीच फिरलं. काही नाही, ते तशी वय करते चालली गेली. जाऊ दे आता, काही नाही. आता ती कुणाला भुलती ते आणि त्यातून करे ना बडबड, काही फरक नाही पडत. नाही मग बाई, तरी बी असं नको करत जाऊ माया. हे पाय बाई, तुला नाही ना गजरा. आता बरोबर आहे म्हणा, मोहिनी कुठे जाईन शाळेच्यात, पण तसं असूनच सांगा लागत बाई तुम्ही. ना काही काय अंगावर घेऊन पडतं माय बाई. उगाच मग तूच वाईट होतं करून तसं पण करतं. शेवटी रश्मीनं असं केलं, रश्मीनं तसं केलं, असं होते ना माय. तरी बी बाईच्या नंदाईसाठी साजऱ्या आणा लागत होतं माझ्या साड्या. दोघी जणी आणले त्या आतीला आणली की नाही तरी तशी काय नंदाईला 2 घेऊन यायला लागत होत्या. अहो काही नाही ना, माझ्या सासून कुठे काही म्हटलं काय. माझ्या सासू काही नाही म्हणत. मग ते वाटलं असतं माझ्या सासून त्या आत्यासाठी साडी आणली, त्या 2 पुरीसाठी 2 साड्या आणल्या नसत्या का. काही तसं काही नाही. ते आणल्याच नसत्या, मला माहिती ना. आणलं नाही तर मग आई तर मागून गेल्या. त्या आत्यासाठी साडी आणायला बापांची इच्छा होती का आत्याला साडी द्या म्हणून. मग तेव्हा का आई आणू नसत्या शकल्या का पोरीसाठी 2 साड्या. कुठे आणल्या ते ना. ते काही असं माय बाई, त्याचं त्याच्या संग ते कसं असते, मायलेकीचं कोणी पाहत नाही, भाव जायचं बातच बाई उठून दिसते, असं असते ना माय बाई. बरं जाऊ दे. मावशी केदाय गेली हो मग. आलाच मागे. ते बबड्या आला, मग त्याच्यासोबत बबड्या गेलता त्याच्या ती अटकली. मग ते आले, बबड्या आला, मग मावशी निघाली. बस चहा नाही पिली. तिला म्हटलं करतो चहा. बबड्याला म्हटलं आला तर नाही म्हणे, बबड्या म्हणे काही पेत नाही म्हणे. मग केलाही नाही का परी गेली मग. हो का. बबड्याचं माय सुट्टीच तर नसते माय बाई. तो आला ते मावशीलाच वाटलं माय तो घरून फोन आला, आणि खरं त्या काकाची तब्येतच नाही बरोबर. एखाद्या दिवशी पाय जणा जमलं तर मारतो चक्कर. आता नको माय म्हणत नाही मी. एका बाई मला माहिती आहे तो घरी घोरच आहे सारा. बाई 2 लेकरं त्याला होणारे नाही जाणं. पण एखादा फोन करून देतो मग, की काका कशी आहे तब्येत. चांगलं वाटते तेवढंच त्याले. बरं हो करील ना, फोन करीन. हो जाण्याचं तर काही मी हो नाही म्हणत बाई, कारण काही जायचा मेळ नाही, पण फोन जरूर करीन. बरं ठेवतो मी. खाली आवाज देऊन राहिला मम्मी. हो ठेव माय ठेव. हो बाई, कोणा काही म्हणलं तर ऐकून घे. मला समजलं नाही, मला कळलंच नाही म्हणा असं म्हणा. फालतूचं स्वतःचीच हे नाही करावा बाई. आपण सारी म्हटल्यानं का हलका भारी होते माय. तसं तर तुम्हाला माय वाटत ते सारी थँक्यू येते, मग कुठे वापरा होते. समोरच्याला बरं वाटते जरसं, नाही तर पाहुण्याला वाटेन काही. आता बहिणीनं काही सांगलं असेल तर. त्या पाहुण्याचं तर जरसं काही टेन्शन न घेऊ तू. तिला कोणाचंच काही नाही वाटत. ते काही नाही झालं ना, ते मिटलं ना. तू बी डोक्यातलं काउंटा जाऊ दे.
बरं मी ठेवतो, मला आई आवाज देऊन राहिला. बरं बरं ठेव माय ठेव. अरे का हा काय म्हणता? ते फवाराचं औषध ठेवतो ती कुठे उचलली होत थैली ते. ओय माय हो तर तिला खुटीली अटकवली हो म्या. ते मग नळ आलता की तिथे धुतलं समजा तर मी ओलं गेलं होईन म्हणून वदर ठेवली अटकून. अरे काय रिकामे धंदे करतो इकडे हात नको लावतो. काय औषध असते ते. काय नाही बापा, जशी तशी उचलून ठेवली मी. काय हात नाही लावला ना काहीच नाही. बरं म्हटलं सकाळ फवार आहे सकाळून लोक करतो. पांदेल गुळणी सापडला मला तुला की काय व तुम्ही भल्लेच रिकामे धंदे करता. तुम्हाला म्हणतो ना 200 400 रुपये पायत नका जाऊ म्हणून. पाणी देणं का तोंडाची गोट आहे का? मग ती कोण आली की हे दुखते ते दुखते करता. काही नाही मुकट्यानं गडी असं कसं सापडत नाही. गडी पा मुकट्यानं. हो खरंच नाही सापडला ना का काही बोलतो काय. सगळ्याचे लिंक लागेलाय काही करू नाही. काही तोही मला बिचारा जास्त त्रास नाही देत. पहिले आणून ठेवते लागे 1-2 खेप पान लागे मग लागले तर आणा लागते मला. आता तुका पाठीवरचा पंप काढत जाईल पाणी आणत जाईन काय. त्याने किती बाहेर जाईन आपलंच काम होत नाही ना पद्धतशीर. कोणाचा फोन होता? कोणता आता नाही म्हणून राहिलो. अरे रश्मीचा. काय म्हणे बाई गेले म्हणे सारे पाहुणे राहून नाही. हो गेले. का होते काय म्हणे मग ते तू म्हणतोस की तिची ननदली रागाला काय झालं मग ते काही बैल म्हणा होले होला म्हणा बा फालतू भांडून मळू नये. अव हो झालं ते निपटलं म्हणे. तेच त्याच्यासाठी खरं मॅन तिले फोन केलता विचारासाठी. तर म्हणे गेली म्हणे ते ननदी गेली म्हणे तिची. ते त्या पाहुण्याला कंपनीतून फोन आला तर त्याला आज जायचं होतं ड्युटीवर. तर मग ते कालच गेले म्हणे. आपण आलो नाही तर लगे ते निघाले म्हणे. ते त्याला फोन आला तर काय नव्हतं खरं सांगतो. ते निपटत होतं बरं. म्हणजे मोहिनीची काकी आहे की नाही 1 नंबरची कुटणबाई आहे. तिनंच आग लावली. मला माहित आहे ना. त्या तिकडे ते भांडे गिंडे घाशाचं नाही का यायचं घराच्या मागलं तर तिला की 2 जणी बसेल होत्या. म्या पाहिलं. तिनंच लावलं अशी ना. तशी ना ती आपल्या रश्मीचा रागच करते त्या मोहिनीची काकू. त्या बाईचा रश्मीचा काय संबंध आला? तिनंच लावले खरं तर भांडणं. मला माहित आहे ना. तिला काय वाटलं नाहीतरी आग पेटेलच आहे हात शेकून घ्यावं आपण असं झालं ते. पण ते बरंच झालं देवानंच पाहिलं. नाही तर नसताच त्याचा साजरा कार्यक्रम एवढा विनाकारण निपट पडणं बरोबरची गोष्ट नाही ना. साजरा झाले पाहुण्याला फोन आला चालली गेली ती डंबा. ती बल्लीच आहे अवदसा आली की निरा भांडतच राहते बाई मा पोरी संग. माई पोरगी काही कमी नाही बरं. सगळंच करते बरं बाई. काय नाही करत. सगळे जण नाव काढतात म्हटलं आपल्या रश्मीचं. तिची सासू तर माई बाई रश्मी सासरे पाहिलं नाही का. कोणी बी मोहिनीची आई म्हणे रश्मीला साजरी आहे म्हणे. लागे नंदाईला खपतच नाही. काय माय मेल्या त्या पाहुण्याली आताच फोन यायचा होता. अव जर असं काही नाही 2-4 घंटे जरी भेटले असते ना तरी धिंगाणा झाला असता सारा. साजरी आली असती बाई मी म्हणतो. पण बाईलाच घाई झाली बहिणी राही खंड्याच्या सारखी. कुठून त्या पाहुण्याला फोन आला काय सांगा. होईच केलं माहिती ना त्या पाहुण्याला निरा. होय रे होईन जाय मी चला तशीच गेली माहिती बाई. काय मला सारा प्लॅन चौपट झाला. किती तोंड दुखलं बाय त्या येडंबाले. चांगली आहेस तू म्हणू काय म्हणा बाई. पण मोहिनीच्या नंदा काही कामाची गोट नाही. ती मोठी तरी जरा शिक दिसते माय बाई. मुरेल सुरेल या बारीनं दिसली बाई जरा शिक. नाही तर ती माय बी अशीच होती माय थाय. मागच्या बारीनं गेली मी तिच्या घरी तर पाहिलं माय बाई. लाईनी तर बाई तशीच आहे बाई अजूनही. काही काम नाही करत ना धाम नाही करत माय बहिणी राणी आयत्या नंदासारख्या बसतातच निरा. पण बरी ना हे लाईनीच तर हाताशी सापडली होती साजरी. मलाच काय करावं लागते. मी तशी चाबी भरत होती तिले. त्या रश्मीची तिची अवकातच दाखवली असती तिने. पण काय सारं बहिणीला बिचकाबाचकच झालं बाई. घरी येऊन मला काही गमून नाही राहिलं बहिणीला. साजरी ती राहिली असती ना या माणसाला म्हणून मी बी एखादा दिवस राहिलीच असती. आता एवढा मोठा तमाशा झाला तर तमाशा पाहणारे बी लागतील ना. काय हे तर तिचा फोन नंबर घ्यायला लागत होता म्या. सांग अशा गोष्टी ना मला वक्तावर आठवतच नाहीत बहिणीला. सांग तिचा नंबर जरी घेतला असताना म्या तरी मी तिला फोन करून सांगत होती ना. कसं थंड नव्हतं होत्यात ना मग वातावरण कसं असं तप्त ठेवा माणसानं. थंड पडलं की पडलं. आता येईन काय त्यात लोक तर ती भुलती कायच आहे. मग फोन घ्या लागत होता बाई म्या तिचावर. त्याच्यानं लयच बिघडलं. मला ना काही सुचतच नाही. हेत माय बाई. अरे हो का अरे बापू हो आम्ही काल संध्याकाळी चालू बापू. हो तुझी तसं बंद आठवून काढत रे. हो ये ना इकडे आला की जाजू ना मग लेकरले पाहिले. हो बापा मग पाहुण्यानं लय आठवण काढली. राजकुमारचं कसं आहे विचारलं बाबू त्याविषयी. मी सांगितलं आणलं मस्त चालू आहे बा त्याचं कॉलेजात आहे तो तिकडे. त्याचं चालू आहे म्हटलं. हो बरं हो मी येतो ना बाबू. हो 12-1 वाजता पोचतो का तू. मी येतो फाट्यावर. तू पैदल गिदल नको येऊ उन्हाचा. हो बस तू फाट्यावर उतरला की मला फोन करतो. मी हजर आहोत. कोण येते बाई. कोणाशी बोलून राहिले एवढे येणं करू कोण येते काय सांगा माय बाई. महाराजकुमारले म्हणतो ये रे इतक्या दिवसाचा 2 महिने झाले महाराजकुमार आला नाही. त्याचा तर पत्ता नाही. आणि लकोस येऊ पाहुणचार खाऊन जातात. कोण येते काय सांगा. याचा भासागीचा अशी नाही तर त्या लाईनीचा पोरग येते काय सांगा माय बाई. या माणसाने ना चुलत उलत गुलत साऱ्याच बहिणी पूजा लागतात. सारेच भाची आमच्याच घरी. हा माणूस आहे ना चोळ्या. भाषा जशी नाही खांदा याचा कोण ना कोणी येत अशी काही पैशासाठी कायच्यासाठी. नाही तर कायला येतात तर तोंड दाखवेले. या माणसाला तर काही कळतच नाही.
आपण सांगा आता म्हणते की तू अशी तू तशी तू हलकटच आहेस. मी हलकट नाही, मी जर शिक्षा या म्हणून बरं आहे, नाही तर या माणसाले तर याच्या साऱ्या बहिणीना साऱ्याच ना माय मोठ्या सासऱ्याच्या लाईना सासऱ्याच्या साऱ्याच याले गोड आहेत. त्याचे भाऊ ते विचारत नाहीत आणि याच माणसाच्या दुनिया भराचा रस गळती. कुटके फेकते द्यायच्या पुढे म्हणून दादा दादा भाऊ भाऊ करतात आणि भाषी तशीच मामा मामा करू करू मागं फिरतात. काहून तर मामा साबुण्याचीच बराबरी करते ना साजरी म्हणून. नाही तर मामाचं तोंड नसं दिसलं सख्या मामाला विचारत नाही ते का बरी आणि चालले आमच्या घरी. झालं का धंदा पाणी झाले का? बसले बाबा ऊन खा, मजा आहे बा तुमची. आम्ही तर आलो बाबा वावरातून. आता इकडल्या वावरात जा लागते. सांग आपण तर ती बसलो आणि इकडे वांदे राहिलो धुम गेली लोक. आता तुम्हाला गाव हिंड्याची पडते ना. वांदेरा काय करणार आहेत? काका तुमची वाट पाहणार आहेत काय? कोणी हाणले नाहीत का? तुम्हाला तर बोललं कोणाच्या व्यवहारात असं तुम्हाला घाला लागतात वांदेरा. मग तुमचं नाही हाणलं का कोण? शेजारी पाजारी तुम्हाला तर समजा व्यवहाराचं रखण करावं लागते. आता तुम्ही नव्हते तर तुमच्या व्यवहाराचं कोण नाही केलं वाटते. आणि कोण येऊन राहिलं म्हटलं एवढं? येणं मी हजार तुम्ही असाल हजार, मी नाही. कोणत्या गावाचा येऊन राहिला आता भाषा? नाही तर कोण येणार आहे दुसरं? का मामा मायरातलं थोडी येते. तोच येत असेल कोण ना कोणी. पैसा त्याचा अंधीच नाही म्हणून ठेवा. मला माहित आहे तुमच्या सारे भाषा ऐकले मी. कोणता आहे? त्या निम करतात असेल तर सांगून दे त्याला नाही याच म्हणा. जरासा दम घे, श्वास घेत जाय. जरासा श्वास घेऊन बोलत जाणं. जे बोलणं सुरू करतं दम निघीन नाही खांद्या दिवशी. काही मला भाषा गिसा येऊन नाही राहिला. कोणता राजकुमार येऊन राहिला? आई माय बाई मला किती का राजकुमार सांग. मी त्याला मागच्या हप्त्यातच म्हणलं येणार रे बाबू. तर म्हणे मला सुट्टी नाही. आई मला 2 महिने तर जमतच नाही म्हणे. आता येऊन राहिला का? बरा येऊन राहिला. कुई येते झालं म्हणा मग. कुई येते माय बाई. सकाळी येते. सकाळी 12 वाजे लोक पोचीन म्हणते फाट्यावर. तुम्ही आडलं पैदल येऊ नको, मी येतो घ्यायले. त्याचाच फोन होता. ओय बाय बाई महाराज कुमार येऊन राहिला का? बरं म्हणलं बा हे आणा बरं रवा आणा. त्याला मग हातचा रव्याचा शिरा लय आवडते. जाळा आणजा त्याला जाळा रव्याचा शिरा पाहिजे. माय बाई किती दिवसासाठी येऊन राहिला. नाही तर मग मागच्या सारखाच आज आला आणि सकाळी गेला. काय माने राहिला नाही ना काही नाही. शाळा अभ्यास कॉलेजच करते माहिती पोरकणीरा. माय नाही आठवत त्याला बाप नाही आठवत. आता कॉलेजात आहे तर एवढं नोकरी लागली तर चाललं जाईल बापानीरा. कुई येते मालिक. सकाळी येते 8 दिवसासाठी येऊन राहिला. बरं झालं बाई बरं झालं महेंद्र. चाल बाई मी बेसन देऊन आणतो लाडू करताना बेसनाचे. मग पोराला बेसनाचे लाडू लय आवडतात. राहीन 8 दिवस तर खाईन. मग माय भाजल्या पाहिजात सांग त्या हिच्या घरी आहेत ना भाजल्या. मी चालली गावकरणीच्या घरी. भाजल्या आहेत तिच्या घरी. आणतो इकत नांबूस घऱ्या करीन मा पोरासाठी. त्याला तर लय आवडते चटरपटर खाणं. जा आणा उद्या येते तू. त्याला म्हटलं गड्या पायरे 2 दिवस पहिले आला असं तर म्हटलं बारशाच्या कार्यक्रमाला हजर राहिला असता म्हटलं गड्या. म्हणजे बाबा मला सुट्टीच नाही भेटली म्हणे. तो का भटजी आहे का? बारशाच्या कार्यक्रमाला हजर राहिले. महापौर 8 दिवसासाठी येऊन राहिलं म्हटलं. नाही तर कोचन करसन त्याच्या मधातच. जाई इकडे जाई तिकडे. कोणाच्या भेटी किटी जाणार नाही तो. नाही तर निरा तुम्ही जरा तरी हिंडतच राहता. आमच्या आत्याच्या घरी जाईन, ढमक्या बाईंच्या घरी जाईन, टमक्या बाईच्या घरी जाय. काही गरज नाही. महापुराचा आराम होऊ द्या जरासा. रिकामा नाही येतो. रिकाम टेकड्या लोकांसारखा हिंडेले. कुठे गेला आलं की लेकरू माणसात जसं समजते त्याला कसं वावरा लागते, कसं जावं लागते. सोयरे धारे वैकीचे राहतात. पोराला हिंडा फिरा लागते. त्याचं का लहान आहे का तो? करते तो समजलं पाहिजे त्याला कसं वावरा लागते समाजात. बस झाला सबन कळते मला खाली. महापौर आहे तो असाच आहे का तो गफल. सबन येते त्याला. काही नाही सांगा लागत त्याला. आणि आता सांगतो त्या मोहिनीच्या घरी फाटली तो धाडा लागत नाही महापौराले. काम ना धाम. कशी आहेस जाणार नाही का तो? बहीण होईना त्याची. भाषे झाले त्याला. पाहायला जाणार नाही का तो? वा वा मी त्याला सांगितलं. हो म्हणे जातो म्हणे बाबा. ते का सांगा लागते लय हरी काला लेकाले. म्हणलं पोरग झालं पोरगी झाली तर हो का म्हणे लय हरी काला लेकाले. बरोबर आहे ना मामा होय ना. बरं टाकबर म्हणतो पण टाकबर अंग पाहिले मला जा लागते बाबा. वांदे सारा वांदे नाही हरभरा व्हायला. काय आता बेकारच काम आहे. एकटा माणूस असला करेल की हाच बोलला गोऱ्या. कुठे गावाला गेलं तिकडे पांदानच वाचते. टाक बा टाक अंग पण टाक. चाल मी जेवतो जातो डबल वावरात बा. हो जा तवली चुलीवरच आहे. जा घेऊन ताट वाढून द्या तुम्ही. चल बाई मा पोरग येते ना माय. जाऊ दे एक दुःख होतं मला की त्या मोहिनीच्या घरी काहीच झालं नाही. आता मा पोरग येते आनंदच आहे. जाऊ दे बाई. पण तोच जर म्हणाले हुरहुरच वाटते बाई. एवढा मोठा तामछाम केला आणि काहीच नाही झालं. म्हणजे असं झालं हे सुतळी बामचा डबा आणला निघाले त्याच्यात लुंगी फटाके. तोही नाही फुटला फुसका.